बुवांना आधीच कसे कळले 25 रुपये नेमके कुठून येणार आहेत? नमस्कार दत्तभक्तांनो. सावंतवाडी येथे कंटक नावाचे एक पोलीस अधिकारी होते. त्यांचे बुवांकडे नेहमीच येणे जाणे असे. एकदा त्यांच्या मनात विचार आला की कागलच्या दत्तमूर्तीसाठी एक सुंदर दागिना बनवावा. त्यांनी त्यासाठी किती खर्च येईल याची चौकशी करून ठेवली होती. पण त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते. काही दिवसांनी त्यांच्या चांगल्या कामाबद्दल सरकारकडून त्यांना 25 रुपयांचे बक्षीस मिळाले. ते पैसे त्यांनी देवासाठीच आहेत या भावनेने एका कागदाच्या पुडीत बांधून कपाटात ठेवले. त्यानंतर त्यांना सरकारी कामानिमित्त 2-3 महिन्यांसाठी फिरतीवर जावे लागले. याच काळात माणगावात बुवांना श्री दत्तप्रभूंचा आदेश झाला. सावंतवाडीचे पोलीस अधिकारी कंटक यांच्याकडून 25 रुपये मिळणार आहेत. त्या पैशातून माझा मुकुट तयार कर. काही दिवसांनी बुवा सावंतवाडीस गेले आणि कंटक अधिकाऱ्यांना बोलावून त्या 25 रुपयांविषयी विचारले. क्षणभर त्यांना काहीच आठवले नाही, पण लगेच कपाटात ठेवलेली ती पुडी त्यांच्या लक्षात आली. त्यांना आश्चर्य वाटले की ही गोष्ट तर कुणालाच माहित नव्हती. मग बुवांना कशी काय समजली? दैवी शक्तीचा अनुभव घेत त्यांनी ते 25 रुपये बुवांकडे अर्पण केले. बुवांनी लगेच कोल्हापूरहून सोने मागून श्री दत्तमूर्ती सुंदर मुकुट तयार करून अर्पण केला. याचप्रमाणे नारोपंत उकीरवे यांच्या बाबतही अनेक दैवी प्रसंग घडले. एकदा देवांनी बुवांना आधीच सांगितले की उद्या येथे एक साधू पुरुष येतील, त्यांना पायस द्यावा. दुसऱ्या दिवशी साधू पुरुष आले आणि योगायोगाने एका शेतकऱ्याची गाय देवाजवळ आली. त्या गायीचे दूध घेऊन बुवांनी पायस तयार केला आणि त्या साधूंना दिला. हा प्रसंग पाहून नारोपंतांची श्रद्धा अधिक दृढ झाली. एकदा नारोपंत देवाची आज्ञा न घेता इंदोरला निघाले. वाटेत सतत अडचणी आल्या. शेवटी ते अर्ध्या रस्त्यातून परत फिरले. माणगावात पोहोचल्यावर त्यांना समजले की बुवांनी आधीच सांगितले होते, नारोपंत आज परत येतील, त्यांची वाट पहा. आणखी एकदा नारोपंत देवांसाठी दूध घेऊन आले होते. गर्दीमुळे ते बाहेरच थांबले, पण नैवेद्याची वेळ होताच देवांनी बुवांना सांगितले, आज नारोपंतांनी आणलेले दूधच मला नैवेद्यास हवे आहे. बाहेर पाहिले असता नारोपंत खरोखरच दूध घेऊन उभे होते. नारोपंतांनी देवांसाठी चंदनाचा सुंदर पलंगही बनवून अर्पण केला. खर्च विचारल्यावर त्यांनी सांगितले की मी हिशोब ठेवला नाही, पण बुवांनी अचूक खर्च सांगितला. नंतर हिशोब तपासल्यावर तो तंतोतंत खरा असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. श्री गुरुदेव चरित्रातील असे अनेक सत्य प्रसंग आपल्याला शिकवतात की देवभक्ताच्या प्रत्येक भावनेची जाणीव ठेवतात आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करतात. कथा आवडली असेल तर कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.